100% बदल होईल यंदा. बदल होईल 100%. कशासाठी बदल होईल? का तर रस्त्याची अवस्था बेकार आहे, सगळी धूळच आहे. प्रशांतराव परिचारक मालक ज्यांचं नाव सुचवतील तो नगराध्यक्ष 100% होणार. गेल्या 7 वर्षी नगराध्यक्ष त्यांचंच होतं. मग ते त्यांनी विकास केलाच असता त्यावेळेस, मग त्यांनी विकासच काय झालाच नाही. परिवर्तन यावेळेस नक्कीच घडणार घडणार 100%. आज कॉरिडॉर मधून किती इन्कम मिळणार आहे ह्याच्याकडे सगळ्याचं लक्ष आहे. आपण निवडून आलो तर आपल्याला लगेच निघतात बाहेर पैसे. प्रशासनावर जो एक वचक लागतो किंवा एक दबदबा लागतो तो आदरणीय परिचारकांचा आहे. घरपट्टी टॅक्स मुंबई सारखा आहे. बर. तिथं राहायचं म्हणलं, भाडं म्हणलं तरी बी तेवढंच आहे. एवढा निधी नगरपालिकेला मिळून सुद्धा आज रस्त्याचा तुम्ही व्हिडिओ काढून बघा, हे कचरा कसा पडला रस्त्यावर. रस्ते फार खराब आहेत. अक्षरशः गाडी चालवा येत नाही. आज तुम्ही आता रोडवर फिरत असला तर एक 10 मिनिटं बसा तुम्ही, की अक्षरशः मांडीवर आणि डोक्यावर एवढी माती पडते. मग मला सांगा की आज 10-20 वर्ष झालं आम्ही मातीच खातोय. कुठल्याच गटाकडे विकासाचं कुठलंच विजन नाही. इथं नवीनच कोणतरी येऊन काहीतरी विकास करून दाखवलं असं वाटतंय. परिचारकांकडे आता आमचा एकच आहे, प्रशांतराव परिचारक मालक, उमेशराव परिचारक मालक आणि प्रणव मालक. ह्या तिघांच्या सल्ल्याने आम्ही सगळे ऐकणार आहेत. कोणी त्यांच्या विरोधात जाणार नाही. 10 माणसं 15 माणसं एकत्र येऊन एका माणसाला, जो आमदार नाहीये खासदार नाहीये अशा माणसाला फाईट देणार असेल तो माणूस किती ताकदवान असेल. भाजपचा होईल ना नगराध्यक्ष, कोण XY Z. दिल्लीत बी तीच, राज्यात बी तीच आणि दिल्लीत बी तीच असलं तर विकास होतो. आधीचे नगराध्यक्ष होते त्यांनी जे आतापर्यंत कामं केली असती तर ही वेळ आली नसती. तिथून बघतोय आमच्या प्रभागात सुधारणा वगैरे चांगली झालेली आहे प्रशांत मालक, उमेश मालक यांच्या माध्यमातून. पण आता सध्या तिथलं प्रभाग क्रमांक 3 मधलं असं चित्र आहे की आता तिथं जनतेला थोडा बदल पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे जनतेसाठी. नमस्कार, मी मुकेश. नगरपालिकेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आजपासून महाराष्ट्र माझावरती नगरपालिकेच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे आपण महाराष्ट्र माझाशी जोडून राहा. आणि महाराष्ट्र माझाचा पहिला ग्राउंड रिपोर्ट हा आपल्याच पंढरपूर तालुक्यातल्या नगरपालिकेच्या समोरून करतोय. पंढरपूरचं चित्र बघायला गेलं तर विठ्ठल परिवार एकत्रीकरण झाल्यामुळं त्यांच्यातून त्या ठिकाणी भागीरथ भालके यांच्या सुविध पत्नी प्रणिता भालके यांच्या नावाची चर्चा आहे. प्रणिता भालकेंना लोक पसंती देणार आहेत का हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यासोबत अनेक दिवसापासून शांत असणारे प्रशांत परिचारक यांनी देखील त्या ठिकाणी कालपासून बैठकीला, मुलाखतीला त्या ठिकाणी जोर लावलाय. त्या ठिकाणी त्यांची देखील त्या ठिकाणी यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र बघायला मिळते. नेमकी यंदाची नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती होणार आहे, लोक कोणते मुद्दे घेऊन या ठिकाणी मतदान करणार आहेत. पंढरपूरमध्ये बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कॉरिडॉरचा. कॉरिडॉर कधी होणार, कॉरिडॉर कसं होणार आणि कॉरिडॉरमध्ये सामान्य लोकांना न्याय मिळणार का हे देखील बघणं तेवढीच महत्वाचं आहे. आणि त्या संदर्भात निवडणुका देखील कौल लोकांचा बदलू शकतोय. पंढरपूरमध्ये असणारे रस्ते असतील, पाण्याची सोय असेल, विजेची सोय असेल, महत्वाचा प्रश्न पंढरपूरच्या धुळीची समस्या असेल, याबद्दल लोक काय विचार करतील आणि ग्राउंडला नेमकं काय चाललंय ते आजच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपण जाणून घेऊया. चला तर मग. नमस्ते. नमस्ते. काय नाव? जयंत मधुकर जयगावकर. जयगावकर. गाव कुठलं? पंढरपूर. कुठं राहायला? अनिल नगर. अनिल नगरला. कुणाची हवा इकडं नगरपालिकेला? आता कुणाची येते काय माहिती. तरी काय जनता काय म्हणते आता? काय आता जनता कौल देईन ते देऊन. जनता देईल ते देईल. मग आपण काय ठरवलंय ना यंदा? आता बघू, विचार करू, कोण आला तर देऊ आपण. बर. आता एवढे दिवस पंढरपूरची नगरपालिका परिचारकांकडे होती, बर. काय विकास झालाय ना इथला? झालं की रस्ते आहेत, पाणी आहे, बर, सोय आहे, गटारी आहेत, लाईट आहे, सगळं आहे. बघू आता कोण उमेदवार योग्य आहे ते देऊन टाकू. योग्य उमेदवार. दादा काय म्हणतो बघूया. दादा, खरं तर पंढरपूरच्या नगरपालिकेचे चित्र स्पष्ट होत आले. अजून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे देखील जाहीर झालं नसलं तरी पण सामान्य नेमकी जनता काय म्हणते, जनतेच्या मनामध्ये कौल काय जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, काय प्रतिक्रिया? मी प्रभाग क्रमांक 3 मधनं तिथून बघतोय आमच्या प्रभागात सुधारणा वगैरे चांगली झालेली आहे प्रशांत मालक, उमेश मालक यांच्या माध्यमातून. पण आता सध्या तिथलं प्रभाग क्रमांक 3 मधलं असं चित्र आहे की मालकाने जो उमेदवार देईन तोच उमेदवार पहिल्यापासून निवडून आलेला आहे तिथं. पण आता तिथं जनतेला थोडा बदल पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे जनतेसाठी. काय पाहिजे? थोडेसे कामं रखडलेले आहेत आमच्या वार्डामधले, प्रभाग क्रमांक 3 मधले. आता इथं सुधारणा होईन असं वाटतंय, कारण नवीन नवीन चेहरे यायला लागले समोर आणि जनतेचा सगळ्या नवीन चेहऱ्याकडे कौल आहे आता सध्याला. नवीन चेहरा म्हणजे नवीन चेहरा? नवीन तसं बघितलं तर प्रभावात युवक नेते म्हणून वैभवजी दादा पसलकर यांचं काम बी चांगलं आहे. सार्वजनिक कार्यक्रम घेतात, महागणपतीचे पूजन वगैरे सगळं सार्वजनिक कार्यक्रम घेतात ते. परत सर्व महामानवाचे, बहुजन समाजातल्या सर्व महापुरुषाच्या जयंत्या वगैरे घेतात. अतिशय उत्कृष्ट असं काम आहे त्यांचं वार्डामध्ये. नगराध्यक्ष पदाचं आता बघू जनता जे ठरवून ते. पण सध्या तरी पहिले नगराध्यक्षांचं काम चांगलं आहे आणि उत्कृष्ट अशा प्रतिसाद आहे त्यांना.
होत्यान परत एकदा असं वाटतं. प्रश्न बघायला मिळतात सातत्यानं, रस्त्याचे प्रश्न अजून तेच आहे, धुळीचा प्रश्न पंढरपुरातला मिटला अहो, नाही. पंढरपुरात भरपूर सुधारणा झालेली आहे. हा. आता कसं आहे, शेवटी राजकारण ठिकाणी पण आम जनता म्हणून आम्ही एवढं सांगेन की पहिले नगराध्यक्ष चांगले होते. साहेब नमस्ते, नमस्ते. कुठली प्रेस आहे? पोलीस टाइम्स. पोलीस टाइम्स मध्ये का? बरं. पंढरपूरच्या नगरपालिकेचे चित्र जवळपास स्पष्ट होईल. 17 तारखेनंतर त्या ठिकाणी चित्र उघडच होईल. काय वाटते नगरपालिकेसंदर्भात काय चर्चा चालू झाली? चर्चा अजून तर सध्या दोन्ही पक्षाकडून काय चर्चा नाही. अजून त्यांचं गुपित सर्वे चालू आहे. बर, कसा पाहिजे पंढरपूरचा नगराध्यक्ष, कसा पाहिजे? पंढरपूरचा नगराध्यक्ष हा सर्वसामान्य पाहिजे, सर्व जनतेची कामं केली पाहिजे. हा. जे आधीचे नगराध्यक्ष होते हा. त्यांनी जे आतापर्यंत कामं केली असती तर ही वेळ आली नसती. आता त्यामुळे काय झालंय, आताचा नगराध्यक्ष जो पाहिजे आहे तो कामं करणारा आणि जनतेला मिळून मिसळून असणारा असा नगराध्यक्ष पाहिजे. पंढरपुरामध्ये काय काम वापरायचं वाटतं? बरेच कामं अपूर्ण आहेत. पंढरपुरात तुम्ही सर्वे केला तर खड्डे, इतके प्रमाणित खड्डे आहेत, रस्ते खराब आहेत, गल्ली बोळात एवढे खराब रस्ते झाले आहेत, चेंबरचं पाणी, घाण पाणी प्यावं लागते लोकांना, अशी अवस्था झाली. गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूरची नगरपालिका ही परिचारकांच्या ताब्यात आहे. परिचारक पाहिजे असा विकास, किंवा ते आता भाजपचे वर सत्ता पण भाजपचे, त्याला जर निवडून दिले तर पंढरपूरचा विकास होईल असं वाटत नाही परत एकदा? गेल्या 7 वर्षी नगराध्यक्ष त्यांचंच होतं. मग ते त्यांनी विकास केलाच असता त्यावेळेस, मग त्यांनी विकासच काय झालाच नाही. कुठे दिसतंय विकास, सांगाय मला. काय लोक आहेत? नमस्ते, काय नाव? आपल्याला जास्त नाव सांगा, मी विचारतो. राऊत कुठं माळी राहताय? माळी कुठं राहताय? संतपेठ. संत पेठतच. काय म्हणते संत पेठ निवडणुकीला? बघा जात आपण काही या ह्याच्यात नसतो. नाही, ह्यातली लोक पाहिजे, आपल्या ह्यात नसणारी लोक पाहिजे, हीच खरी बोलते ते. पंढरपूरचा विकास झालाय का? आता तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे, सांगायचं तुम्ही. आम्हाला कशी तुम्ही सांगायला झालाय नाही झाला. नमस्ते. नमस्ते. तर पंढरपूरच्या नगरपालिकेचे चित्र जवळपास स्पष्ट होईल. काय होईल घडामोडी यावेळेस? आहे त्या लोकांना सत्ता देतील परत का लोक परिवर्तन करतील? 100% बदल होईल यंदा. बदल होईल 100%. कशासाठी बदल होईल? का तर रस्त्याची अवस्था बेकार आहे, सगळी धूळच आहे. हा. छातीत चिखल व्हायला लागला जनतेच्या सगळ्या. बर. लय अवस्था बेकार आहे सध्या. परिचारक म्हणते पंढरपूरचा मोठा विकास केलाय मी. काय विकास आता दिसतोय जनतेला सगळ्या, आम्ही सांगण्यात काय अर्थच नाही ना. बर. परिवर्तन मध्ये कुणाचं नाव चर्चेत आहे? काल तर तुम्ही बघितलं विठ्ठल परिवारचे एकीकरण झालंय, त्यामध्ये प्रणिता पालिकेचं नाव त्यांनी घोषित केले. लोक स्वीकारतोय त्यांना? शो करणार नवीन आहेत का? परिवर्तन होणार, आघाडीचाच उमेदवार निवडून येणार नगराध्यक्ष पदाचा आघाडीचा 100%. बर, म्हणजे परिवर्तन आकडा येतं. 100% परिवर्तन आठवड आहे. बर. अजून काय प्रश्न प्रलंबित राहिले पंढरपूरचे? लय प्रश्न आहेत तसे. गटारी आता मध्ये पाऊस झाला, सगळ्या झोपडपट्टीत घराघरात पाणी होतं. अतिशय म्हणजे अवघड परिस्थिती झाली सगळी. तर ती कसं आता विरोधक आणि उठाव नसल्यामुळे सगळं म्हणजे अवघड झाली परिस्थिती. नमस्ते. काय ना? दत्तात्रय औदुंबर परदेश. कुठलं गाव? पंढरपूर. पंढरपूरच. कुठं राहायला? इथं गांधी रोडला. गांधी रोडला. बर. मूर्ती व्यवसाय आहे इथं? मूर्ती व्यवसाय. बर. नगरपालिकेचं चित्र स्पष्ट जवळ होत आले, सगळेजण तयारी लागली, ती वातावरण पंढरपुरात तापायला लागले. काय सामान्य माणसाला म्हणणं काय नगरपालिकेविषयी, कसा पाहिजे नगरसेवक आपल्याला, नगराध्यक्ष कसा पाहिजे? नगराध्यक्ष जनतेतला पाहिजे आपल्याला. जनतेतला? हा, जनतेतला पाहिजे. बर. जनतेत मिळून मिसळून राहायला पाहिजे, कामं झाली पाहिजे. बर. मेन म्हणजे रोड नाहीत व्यवस्थित, हा. ड्रेनेज लाईन नाही, पाणी व्यवस्थित येत नाही, पाणी ह्या गल्लीत घाण येते पाणी. बर. मग एवढ्या दिवस परिचारकांना सत्ता होतीच घेतली होती, पण काय केलंच नाहीत ना. हा. लोकांनी केलं पाहिजे. हा. इकडचे मुतारी बंद पडले. बर. म्हणजे एवढं मोठं पंढरपूर आराध्य दैवत आहे, दक्षिण काशी म्हणून कुठलं कुठं लोक येते, हा, काय सोय नाही त्यांना इथं? सोय आहे, हा. पण रोडची सोय, हा. ड्रेनेज, हा. पेज पाणी, मेन रोड तर झाली पाहिजे. हे कसं आहे इथं? परिवर्तन यावेळेस नक्कीच घडणार. घडणार 100%. कोण चेहरा समोर आहे? परिसर होणार नाही ते. शेवट जनता ठरवणार बा. शेवट जनता ठरवणार. 2 मिनिटं फक्त. काय चर्चा आणि काय आपला नगराध्यक्ष कसा पाहिजे एवढं सांगा. कसा पाहिजे नगराध्यक्ष पंढरपूरला? नगराध्यक्ष आम्हाला बालकी पाहिजे. बर. कशासाठी? ती बालकी पहिल्यापासून आता काम करायला बारकी पोरांनी हात केली थांबत होता. हा. हे आता जे लक्ष देत का देत नाही. बर. त्यामुळे परिवर्तन आहे यंदा? परिवर्तन आहे 100%. 100% परिवर्तन आहे. नमस्ते. नमस्ते. काय ना काका? होणारच. गांधी साहेबांना लय मोठं फूट लावलाय. हे खादी ग्राम उद्योग असल्यामुळे लावावंच लागतं. हा, ती गांधीची पहिल्या काळात सगळं चालू आहे आता. बर.
आता सध्याला नगरपालिकेचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय पंढरपूरच्या. काय लोक कोण म्हणते ती बदल करायचा, कोण म्हणते आपलं पहिला आहे तीच बरं आहे. काय ज्येष्ठ माणसाचं काय चर्चा आहे? आता मी काय सांगावं आता. तुम्ही सांगाय असते दुसरं कोण सांगणार इथं? आता जमाना सारखा बदलतोय, कमी जास्त होत. तसं बघितलं तर पंढरपुरात भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपचाच नगराध्यक्ष पाहिजे. पाहिजे. बरोबर, भाजपचाच नगराध्यक्ष पाहिजे. कारण इथं कोण जरी नगराध्यक्ष असला तरी वर्ण निधी आला पाहिजे, सरकारकडनं पैसे आलं पाहिजे. आणि वरती सरकार बघायला गेलं तर राज्यात आणि केंद्रात हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्याचा फायदा इथं आपल्या पंढरपूरला होणार असं या ठिकाणी काकांचं म्हणणं आपल्याला बघायला मिळतंय. नमस्ते. नमस्ते. कशा दुकान आपले? माझं मूर्ती सगळेच मिळते, सान कुंकू. बरं वारकरी सोबत आपली देखील आता दिंडी निघणार आहे पंढरपूर नगरपालिकेची. बरोबर. काय दिंडीची शिदोरी पुन्हा हातात द्यायची? तर कसं आहे, गल्लीत बी तीच, राज्यात बी तीच आणि दिल्लीत बी तीच असलं तर विकास होतो, अशी एक भावना आहे. म्हणजे वरती भाजप आहे, राज्यात भाजप आहे, खाली भाजप पाहिजे. असं एक माझं. काय नाव? माझं नाव प्रीतम पुरुषोत्तम कुलकर्णी. बरं, काय भागात चर्चा आहे तुमची? या नाही, आम्ही 15 नंबर प्रभाग मध्ये इच्छुक आहोत. गजानन नगर, लक्ष्मी नगर, टाकळी रोड, अन्नपूर्णा नगर, येळे वस्ती, पद्मावती. बरं, कुठल्या पक्षाने इच्छुक आहे? भाजप पक्षाकडून. बर, दिली मुलाखत दिली? मुलाखत दिली. बर, काय होईल पंढरपूरचं राजकारण? नगराध्यक्ष कोणाला करायचं? नगराध्यक्ष आम्हाला तर एकच माहिती बघा, प्रशांतराव परिचारक मालक. प्रशांतराव परिचारक मालक ज्यांचं नाव सुचवतील तो नगराध्यक्ष 100% होणार. आता परिचारक नाव आले म्हणजे मला थोडं बसायला लागते, कारण विषय महत्वाचा आहे. विषय महत्वाचा आहे. फक्त परिचारकाकडे गेली अनेक वर्ष झालं आपली नगरपालिकेची सत्ता आहे. लोक म्हणते विकास केला नाही म्हणते. असं जे लोक म्हणतात विकास केला नाही त्यांना म्हणायचं 35 वर्षापूर्वी उपनगर होते का? आता उपनगरात हिजबाबी वाखरी हद्दीपर्यंत पंढरपूर शहर वाढलेलं आहे. तिथवर गल्ली बोळापर्यंत कॉन्क्रीट रस्ते झालेत, ड्रेनेज लाईन झालेली आहे, पाण्याचे प्रश्न मिटलेले आहेत, अंडरग्राऊंड सगळीकडे ड्रेनेज लाईन झाले. हा विकास नाही तर काय? काय केलं तर परिचारकांकडे एवढी दिवस सत्ता होती, आता त्यांच्या विरोधात विठ्ठल परिवार एकच झाला. हो, ऐका की 10 माणसं एकत्र येतात एका माणसाला फाईट देण्यासाठी. तुम्ही विचार करा, 10 माणसं 15 माणसं एकत्र येऊन एका माणसाला, जो आमदार नाहीये खासदार नाहीये अशा माणसाला फाईट देणार असेल तो माणूस किती ताकदवान असेल? प्रश्न आहे की पंढरपूर नगराध्यक्ष कसा पाहिजे आपल्याला? काय गुण काय पाहिजे त्यामध्ये? आता एवढं मोठं आपण मतदान करणार आहे, एवढं मोठा अधिकार दिला आपल्या मतदानाचा, आणि ते मत कुणाला टाकलं पाहिजे? कसं? सगळ्यात गुण म्हणजे काय की पंढरपूर ते क्षेत्र, पंढरपूर खरं म्हणलं तर क्षेत्र आहे. बरोबर. कमीत कमी वर्षात बघितलं तर 1 लाख म्हणजे 10 लाख लोक 1 महिन्याला येतात. जर आपण बघितलं तर कमीत कमी 1 कोटी वर्षात लोक येऊन जातात. बरोबर. त्या माध्यमातून पंढरपूरचा विकास झाला नाही आणि कोणी केलाही नाही. नगरसेवक असा पाहिजे की खरंच इथल्या भाविक लोकांना अतिशय सुंदर काम करणारा नगरसेवक पाहिजे. विकासाचं काम, रोडचं काम, घाण्याचं काम, तुमचं स्वच्छतेचं काम, नगरपालिकेच्या माध्यमातून राहणाऱ्या लोकांची सेवा, पाण्याचा प्रश्न असू द्या, गिरणीचा प्रश्न असू द्या. नमस्ते. काय म्हणते रिक्षा? व्यवस्थित आहे, चांगला धंदा. ते भाडे चांगले? हो, मिळते इथं भाडे. वारकरी भरपूर यायला लागले. या लागले. बरं, पंढरपूर सगळ्या ठिकाणी फिरत असेल? सर्वकडे गावात पूर्णपणे पूर्ण पंढरपूर वाकरी लोक सगळं इकडे गावापासून 2-4 किलोमीटर कुठं असेल तिकडे जाऊन भाडं वगैरे करतो. बरं. आता सध्याला पंढरपूरची नगरपालिका आली. हो. रिक्षा स्टॉपला काय चर्चा आहे तुमची मित्रांची? स्टॉप ना आमच्या पंढरपुरात एकही स्टॉप नाही असा नगरपालिकेने दिलेला की रिक्षा थांबायला. नगरपालिका स्टॉप नाही? मंजुरी स्टॉप कुठेही नाही पंढरपुरात. हाही आपली स्टॉप आहे खाजगी, आम्ही उभारतो हे स्टॉप आहे. बरं, मार्केटला ताप होत असली मोठा? होतं, हाकललीने आम्ही निघून जातो, परत काही वेळा निघून परत उभार जातो. काय करायचं, अशी पर्याय नाही. कचरा रोडवर पडलाय, नगरपालिका म्हणते मंदिर समितीचं काम आहे, मंदिर समिती म्हणते नगरपालिकेचं काम आहे. आणि गेले 2-3 वर्ष, गेली पंचवार्षिक संपवून 3 ते 4 वर्ष होत आली. नगरपालिकेवर हेच नाही, असं म्हणजे नगरसेवकच नाही, नवीन नेमणूकच झालेली नाही. त्यामुळं प्रशासनाची नेमणूक प्रशासक असल्यामुळं कोण लक्ष द्यायला तयार नाही. आणि अगदी बस स्टँड पर्यंत सुद्धा मोठे मोठे खड्डे पडलेले रस्त्यावर. आणि तेवढाच कोणतरी आवाज उठवला तर तेवढेच खड्डे बुजवायचं, मुरुम टाकून खड्डे बुजवायचं काम केलं जातं. ऍक्च्युअल विकासाचा काय विषय नाही इथं. नवीनच माणूस पाहिजे आणि नवीनच पॅनल पाहिजे. हे पहिले जी 2-3 गट आहे त्यांचा काही उपयोग नाही, नुसतं नाव आहे आणि कालवा आहे.
काही ऍक्च्युअल विकास म्हणायचं काय नाही. बरोबर. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला पुरेल एवढा पैसा पंढरपूर मधून जातो. आज पंढरपूर नगरपालिकेचा घरपट्टी टॅक्स मुंबई सारखा आहे. इथं राहायचं म्हणलं भाडं म्हणलं तरी बी तेवढंच आहे. लॉजिंगचे रेट तसेच आहेत. एवढा निधी नगरपालिकेला मिळून सुद्धा आज रस्त्याचा तुम्ही व्हिडिओ काढून बघा, हे कचरा कसा पडला रस्त्यावर. तुम्ही कुठे राहायला? मी मंदिरापाशी आहे. मंदिरापाशी. बरं, मग काय कॅरिडॉर मध्ये आहे तुम्ही? कॉरिडॉर जी रद्द करेल त्यांचं आम्हाला आमचं मतदान द्या. हो, घर बाहेर पाडून विकास होत नसतो. बर, अहो पण कस्टमर वाढणार ना, वारकरी भरपूर काय करता, घर जाऊन आम्हाला कस्टमर काय करायला? मोबाईल मिळणार आहे काय करा मोबदला? किती वर्ष टेकणार मोबदला? जर आम्हाला पैसे मिळले तर आजोबा पंजोबाने घरी विकले असते ना आमचे. पैशाकडे तर बघितलं असतं तर आजोबा पंजोबाने आमचे घरी विकले असते. पंढरपूरला विकास व्हावा तुम्हाला वाटत नाही? विकास होऊ शकतो की घर पाडणं, घर पाडता विकास होऊ शकतो. बर, नमस्कार, काय नाव दादा? मी वैभव विजय जोशी. बरं. आता सध्याला बघायला गेलं तर सगळीकडेच नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली. हो. प्रत्येकाकडनं नेत्यांचे उमेदवार त्या ठिकाणी फिक्स व्हायला लागले. आता नगराध्यक्ष तर अगदी जनतेत नाही. हो. काय एक सामान्य माणसाचं मत काय याबद्दल, पंढरपूरच्या नगरपालिकेबद्दल? पंढरपूरच्या नगरपालिकेबद्दल मत म्हणजे काय, 99.9% कामं तर झालेली आहेत. झाली ते? हो. बर, म्हणजे काय, प्रमुख काम काय असतं? रस्ते, पाणी, लाईट. अजून आम्हाला खड्डे दिसतात रस्त्यावरती बरेच. अहो, ते पावसामुळे झालेले असतात, कारण त्याकरता ते परत होत असतात. पण प्रमुख सुविधा काय असतात? रस्ते, पाणी, लाईट, रोड, हे सगळं घराघरात, गावागावात, गल्ली गल्ली, बोळा सगळीकडे पोहोचलेले आहेत. तर या एकूण प्रतिक्रिया लोकांच्या नगरपालिकेविषयी बघायला मिळतात. खरं तर पंढरपूरची नगरपालिका अनेक दिवसापासून परिचारक घराण्याकडे असली तरी पण परिचारकांनी हवा तसा विकास केलेला नाही. असे अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केले. त्याबद्दल रस्त्याचे प्रश्न कायमचा पंढरपूरमध्ये असणार रस्त्याचा प्रश्न असेल, धुळीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, धुळीचा प्रश्न असेल, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला आल्या. त्यासोबत परिचारकांनी पाहिजे त्याविषयी जास्त विकास केलाय अशी देखील बोलणारे त्या ठिकाणी वर्ग होता. आणि एका बाजूला ज्या पद्धतीनं गल्लीमध्ये म्हणजे आपल्या पंढरपूरमध्ये जर भाजपची सत्ता असेल व राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, असा एकूण वरचा निधी अगदी पंढरपूरपर्यंत येईल आणि पंढरपूरचा विकास होईल. आणि त्यामुळे पंढरपूरमध्ये नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असावा अशी देखील लोकांची प्रतिक्रिया. दुसरा प्रश्न होता म्हणजे प्रणितीताई भालके यांच्याबद्दलचा. प्रणितीताई भालके देखील लोकांची मोठी पसंती बघायला मिळते. प्रणितीताई भालकेंचं या भागामध्ये काम असेल, त्यांचं भाषण असेल, आक्रमकपणा असेल, त्यांची एखादी विषय मांडण्याची पद्धत असेल आणि प्रशासनावर जाब विचारण्याची त्यांची पद्धत असेल, या एकूण गोष्टीमुळे लोकांचा अनेक त्या ठिकाणी मत देखील प्रणितीताई भालकेंच्या पारड्यात पडेल अशी देखील शक्यता या ठिकाणी बघायला मिळते. मतदान जसं जवळ तशी लोकांच्या प्रतिक्रिया उत्सुकता अजून देखील वाढेल. 17 तारखेनंतर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. तेव्हा देखील आपण महाराष्ट्र माझावरती तोच रिपोर्टर, तेच प्रश्न आणि लोकांसोबत संवाद साधणार आहे. नेमकं पंढरपूरचा नगराध्यक्ष कोण होणार आणि खरं तर या संपूर्ण बातम्या महाराष्ट्र माझावर तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येक भागातले ग्राउंड रिपोर्ट बघायला मिळतील, वेगवेगळे पॉडकास्ट बघायला मिळतील. त्यामुळे ह्या अचूक बातम्या बघण्यासाठी महाराष्ट्र माझासोबत तुम्ही जोडून राहा. आणि पंढरपूरचा नगराध्यक्ष कोण होणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.